रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही मुंबईतली प्रामुख्याने एक अत्यंत चांगली जुनी बँक आता प्रशासकाच्या अंडर आणलेली आहे. बुडीत कर्ज, थकीत गुंतवणूक आणि काही फ्रॉड्स अशी जी संचालक मंडळ आणि त्यांच्या मार्फत व्यवस्थापनाच्या मार्फत जे काही झालं असेल त्याचा तपशील नंतर येईल. त्यांना कोणाला शिक्षा होणं न होणं हा पुढचा भाग आहे. मूळ प्रश्न, सहकारी बँक एखादी बंद पडते तेव्हा त्याच्या ठेवीदारांचं काय होतं? नमस्कार, मी विश्वास उडगी. काल रात्री 10 वाजता बातमी आली की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही मुंबईतली प्रामुख्याने एक अत्यंत चांगली जुनी बँक आता प्रशासकाच्या अंडर आणलेली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा त्याच्यामध्ये सेक्शन 35A हा इन्वोक केलेला आहे आणि आता प्रशासकाची नेमणूक होईल. मुद्दा असा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही कारवाई असं म्हणतंय की न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतल्या ठेवीदारांना आम्ही 5 लाखापर्यंतची रक्कम देतो आणि हे ठेवीदारांच्या हिताचं आहे असा त्यांचा दावा आहे. ठेवीदारांचे पैसे 5 लाखाच्या वरती ज्यांचे असतील किंवा अगदी 1 कोटी 2 कोटी 3 कोटी पण असतील, संस्थांचे असतील, सोसायट्यांचे असतील, या सर्वांच्या 5 लाखाच्या पुढच्याचं काय याच्यावरती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाष्य करत नाही आहे. पण त्यांनी हे भाष्य केलं आहे की आम्ही प्रशासक बसवतो, पण आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो परवाना आहे, बँकिंग परवाना, हा 6 महिन्यानंतर त्याचं काय करायचं आम्ही ठरवू. आता आम्ही प्रशासक बसून संचालक मंडळ रद्द करतो आणि 5 लाखापर्यंत पैसे देण्याची व्यवस्था करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे जर नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत आणि बुडीत कर्ज हे एका मर्यादेच्या पलीकडे, म्हणजे आपण असं म्हणू 5% पलीकडे ग्रॉस NPA गेला असेल, खरं तर तो 15% 20% गेलेला असण्याची शक्यता आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केलेली आहे. त्यामुळे बुडीत कर्ज, थकीत गुंतवणूक आणि काही फ्रॉड्स अशी जी संचालक मंडळ आणि त्यांच्या मार्फत व्यवस्थापनाच्या मार्फत जे काही झालं असेल त्याचा तपशील नंतर येईल. त्यांना कोणाला शिक्षा होणं न होणं हा पुढचा भाग आहे, कारण शिक्षा झाल्यानंतर बाहेर पण सुटतात. मूळ प्रश्न, सहकारी बँक एखादी बंद पडते तेव्हा त्याच्या ठेवीदारांचं काय होतं? आणि म्हणून बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी म्हणून ही संस्था जेव्हा आम्ही निर्माण केली तेव्हा CKPमध्ये पहिल्यांदा लढा दिला आणि त्यांना 5 लाख ऑगस्ट 20मध्ये मिळवून दिले. त्यातून ऑगस्ट 21मध्ये केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये कायद्यामध्ये सुधारणा करून ऑगस्ट 21मध्ये सर्व सहकारी बँकांना अशा तऱ्हेने सुधारणा केली की एखादी बँक लिक्विडेट झाली तर 5 लाखापर्यंत पैसे मिळतील. पण या इथे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं लिक्विडेशन नाही आहे. तिथे फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटर बसवला आहे आणि 6 महिन्यानंतर या बँकेचं काय भवितव्य असेल हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवेल. त्याचे व्यवहार, कर्जाचे व्यवहार, ठेवी घेण्याचे व्यवहार हे बंद असतील, लोन व्यवहार बंद असतील असा त्याचा अर्थ आहे. ऑफकोर्स लॉकर चालू असतील, कारण लॉकरमधल्या ज्या गोष्टी असतात ह्या त्याच्या गुप्त असतात. त्यामुळे लॉकर धारकांनी त्याची काळजी करू नये असं माझं मत आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतक्या तपशिलात बोलत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एवढंच म्हणतं की आम्ही आता प्रशासक नेमतो, 6 महिने सर्व व्यवहार बंद असतील, ठेवीदारांनी 5 लाखापर्यंतची रक्कम आम्ही DICC मार्फत देतो. माझं एवढंच म्हणणं आहे, DICC केव्हा पैसे देते याचा मला जे कायद्याचं ज्ञान आहे, मी एक बँकर म्हणून असं सांगू शकतो की ऑगस्ट 21मध्ये जी कायद्यातली सुधारणा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटिफिकेशन काढून मग जाहीर करावं की DICCने या कोऑपरेटिव्ह बँकेकडून त्याचा इन्शुरन्स प्रीमियम गोळा केला नसेल तो करावा. केला असेल तर लिक्विडेशन नंतर 90 दिवसात 5 लाखापर्यंतची रक्कम मिळू शकते, अशी ती खरी कायद्यातली तरतूद आहे. पण आत्ता न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत जर त्यांनी 5 लाख आम्ही देऊ असं म्हटलं असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणेन की सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन एक संघटना निर्माण करावी. मी स्वतः बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या संघटनेचा सेक्रेटरी आहे. ही केवळ याचसाठी स्थापन केली आहे की ज्या सहकारी बँका किंवा अन्य कोणत्याही बँका संकटात येतात त्या ठेवीदारांना मदत करण्याकरता या संस्थेचा वापर करता यावा. म्हणून मी आवाहन करतोय की ठेवीदारांनी प्रत्यक्षामध्ये ब्रँचेससमोर गर्दी करणं हे तर करावीच लागेल. आपले पैसे सुरक्षित काय की नाही बघणं आवश्यक आहे. पण संघटित व्हावून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नेमके आमचे 5 लाख कसे मिळतील याचं स्पष्टीकरण द्या.
हे सांगणं आवश्यक आहे आणि त्याकरता ताबडतोब शनिवारी आणि रविवारी सर्व ठेवीदारांनी आपण कुठे एकत्रित जमावं याकरता माझं आव्हान आहे, संघटित व्हा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 4 प्रश्न विचारणं आणि याच्यावरती काही कायदेशीर संघर्ष करणं, रस्त्यावरती पण संघर्ष करणं ही नितांत गरज आहे. ठेवीदारांनी सगळ्याच सहकारी बँकांमधून संघटित होणं ही आत्ता काळाची गरज आहे असं मी अनेक वेळा सांगत आलो. आता पुन्हा सांगतो. आता प्रश्न आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा. आता पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 14 वर्ष बंद पडलेल्या बँकेतल्या लोकांना 5 लाख मिळवून देणं हा आमचा कोर्टामध्ये 27 तारखेचा अर्ज आहे. याची पार्श्वभूमी मुद्दामून देतोय. याचं कारण याच पार्श्वभूमीवर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत आत्ताच जर 5 लाख मिळत असतील तर ते कसे मिळतील यासाठी संघटितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून हा या व्हिडिओमार्फत खुलासा आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. चर्चा चालू राहील कारण प्रकरण आजच सुरू झालंय. म्हणून लोकांनी संघटित व्हावं. कर्ज बुडव्यांचं काय करायचं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ठरवू दे. त्याला शिक्षा होणं, त्यांची कर्ज वसूल होणं हे आवश्यक आहे. पण ठेवीदारांचे पैसे कसे मिळतील हाच अव्वल दर्जाचा प्रश्न आपल्याला रस्त्यावरती येऊन सोडवायला लागेल, संघटित व्हायला लागेल. हाच खरा प्रश्न आहे. धन्यवाद.